आम्ही अनेकदा तुम्हाला भाषणांमधून शेरोशायरी करताना पाहिलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करता आज मन की बात या आमच्या छोट्या सेगमेंटमध्ये तुम्हाला हलकी फुलकी उत्तरं द्यायची आहेत आणि त्यासाठी आम्ही काही गाणी चूज केलेली आहेत, गाणी निवडलेली आहेत. त्या गाण्यांच्या ओळी पाहिल्यानंतर कुठलं राजकीय व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर येतं, कुणाला तुम्ही त्या ओळी डेडिकेट कराल ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं हे बंधनकारक आहे. निवडणुकीच्या अशा एकदम स्ट्रेसमध्ये तुम्ही हलकं फुलकं करायचा प्रयत्न करता, ही चांगली गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की या परीक्षेत मी नापास होणे फक्त एवढंच. तुझको मिरची लगी तो मैं क्या करू. कुणाला तरी नक्कीच लागली, पण नाव 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 येऊ द्या. स्वाभाविक ही मिरची आहे त्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना लागलेली आहे. अच्छा. पुढचं गाणं आहे आखिर तुम्हें आना है जरा देर लगेगी. जयंतराव पाटील. किती किती वेळ लागू शकतो गाणं संपेपर्यंत. म्हणजे मला वाटतं निकालापूर्वी का निकालाच्या आधी. पुढचं गाणं घ्या. चला, सरांनी सांगितलंय पुढचं गाणं आहे तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है. तसं हे गाणं फार चांगलं आहे. हे राजकारणामध्ये अशा बाबतीत कुणाशी जुळवणं, मला नाही वाटत हे गाणं आत्ता कुणाशी जुळल्या जाऊ शकतं. महायुतीत आलात, फडणवीसांची भेट झाली पुन्हा. तुम्ही व्यक्तीच नाही, तुम्ही परिस्थितीला डेडिकेट करू शकता. परिस्थितीला डेडिकेट करणं सुद्धा तसं तुमचे मिलके ना जाने क्यों और भी कुछ याद आता है नाही. बरं, ठीक आहे. पुढचे गाण्याचे बोल आहेत, आपण बोलांवर जास्त जे शब्द आहे त्यावर जास्त लक्ष देऊया. राह में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई. काय अच्छा पैसा डर लगता ही नहीं तो आता जिससे डरते थे वही बात होने के कोई सवाल ही नाही. आता असे राजकारणातली परिस्थिती ही कदाचित निवडणुकीच्या अगोदर परिस्थिती झाली असती तर नक्कीच झालंच. पण नक्की आज महाविकास आघाडीच्या एकूण तिकीट वाटपानंतर तिघजण एकमेकाला हेच गाणं म्हणत असतील अशी परिस्थिती. तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो. मी नाव नाही घेत, तुम्ही समजून घ्या. थोडी हिंट तर द्या अजून. समजून घ्या कमलेजी, तुम्ही तर माझ्यापेक्षा हुशार आहात. आपण एकत्र तुमच्याकडनं ऐकायचं. आता वादा करके भूल जाना. आता माझ्या मतदारसंघातच अनेक जण तिकीट मागत होते, त्यापैकी अनेक जणांना मिळालं नाही. माझ्या जिल्ह्यात अनेक जणांचा प्रवेश झाला आणि तिकीट मात्र तिसऱ्याला दिलं. हे जे काय घडलं त्याच्यावरून समजून घ्या. वादा रहा सनम, होंगे जुदा न हम. आता हे महायुतीला म्हणणार का? हो, प्रश्नच नाही. महायुतीला मला आणि माझ्या दादाच्या बाबतीत विषय का, माझा आणि देवेंद्र भाऊचा विषय का, माझा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय, फॅक्ट आहे. फार सुंदर गाणं. पुढच्या गाण्याचे बोल आहेत अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का. बऱ्याच मतदारसंघात अशी परिस्थिती चालू आहे घराघरात निवडणुकीची. त्यामुळे आता ते तिथंच लागू शकते अशी परिस्थिती आहे. परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. महाविकास आघाडीत कोण कोणाला सोडून जाईल काही भरोसा नाही. नायक नाही खलनायक हे तू. आता कोण खलनायक याचं उत्तर आम्हाला ऐकायचंय सर. राजकारणात कोणाला खलनायक म्हणणं स्वाभाविक मला योग्य वाटत नाही. एक राजकीय भूमिका असते, ती एक परिस्थिती असते. राजकारणात कोणाला खलनायक म्हणणं इट्स बिग वर्ड. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. आणि आठवलेल्या माणसांची नावं सांगा. नाना पटोले. का पण का आता ते काय उत्तर द्यायचं का नाही सांगायचं.